एक लहान मुलगा पतंग खेळत असताना खेळता खेळता त्याचा पतंग झाडामध्ये अडकला आणि मध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी तो झाडावर चढला. झाडावर चढलेला मुलगा पतंगाचा दोरा जसा हातात पकडणार तेवढ्यात त्याचा हात इलेक्ट्रिकच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे त्याला जोरदार करंट लागला. करंट लागल्यामुळे तो दूर फेकला गेला आणि शेजारी आसपास असणाऱ्या सर्व लोकांनी त्याला वाचवण्यासाठी पटकन उचलून दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्यावर ट्रीटमेंट चालू झाली. ट्रीटमेंट चालू झाल्याच्या नंतर त्याच्या आई वडील आले. 6-7 महिन्यापर्यंत ती ट्रीटमेंट चालली. मुलाच्या वडिलांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला मुलाच्या वडिलांना त्रास झाला, थोडं वाईट वाटलं की माझ्या मुलाचा हात कापावा लागणार आहे, पण जीव वाचणं गरजेचं आहे, त्यामुळे मुलाचा हात कापला तरी चालेल. मुलाचा हात कापला गेला. हात कापल्याच्या नंतर मुलगा काही दिवसानंतर शाळेत जायला लागला आणि शाळेतील मुलं त्याला चिडवत असतील असा विचार वडिलांच्या मनात होता. त्यांनी मुलाला सांगितलं तू एखाद्या खेळात का पार्टिसिपेट करत नाही. मुलाने खेळात पार्टिसिपेट केलं. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा रोज खेळात पार्टिसिपेट करत खेळत खूप चांगल्या स्तरावर पोहोचला आणि 2012चं हेल्सिंकी पॅराऑलिम्पिक मध्ये देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून देणारा तोच मुलगा होता ज्याचं नाव देवेंद्र झांझरिया होतं. मित्रांनो, सांगण्याचा हेतू काय आहे? आपला सल्ला देणारे, आपल्याला गायडन्स करणारे कसे आहेत यावर आपलं भविष्य निर्भर आहे. आपले शिक्षक कसे असायला पाहिजे हे यामधून आपल्याला कळते. आपले आई वडील कसे असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे नॉलेज असलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. जर कदाचित आपल्या आई वडिलांना जास्त नॉलेज नाही, आपले आई वडील शिकलेले नाही आहेत किंवा त्यांच्याकडे वेळ नाही आहे आपल्या समजा, पण आपले टीचर्स आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो. या स्टोरीच्या माध्यमातून आपण हे शिकलो की माझ्याकडे काय नाही आहे त्यापेक्षा महत्वाचं माझ्याकडे काय आहे या गोष्टीवर भर देऊन त्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि हेच मार्गदर्शन जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आपल्या परिसरामध्ये नवीनच ओपन झालेलं आहे, त्यामध्ये असे उच्च शिक्षित आणि चांगले मार्गदर्शन करणारे शिक्षक तुम्हाला मिळतील. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधून आपल्या पाल्याची ऍडमिशन जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये घेऊ शकता.